पण मी विशेष आभार माननीय न्यायालयाचे मानणार आहे, कारण एकदा चार्जशीट दाखल झाल्यानंतर केस किती काळात संपवायची हे न्यायालयाच्या हातामध्ये असतं आणि या प्रकरणी न्यायालयाने सुट्टीच्या काळातही ही केस चालवलेली आहे। त्यामुळे घटनेचं गांभीर्य समजून घेऊन न्यायालयाने अतिशय वेगाने, कदाचित सर्वात रेकॉर्ड स्पीडने ही केस चाललेली आहे। ही केस एक बेंचमार्क मानून यापुढे देखील दुर्दैवाने जर एखादा प्रकार घडला तर त्याच्यामध्ये तात्काळ न्याय मिळू शकतो, अशा पद्धतीनं या केसचं उदाहरण आता सेट होणार आहे आणि म्हणून मी माननीय न्यायालयाचेही आभार मानतो। आता एकदा न्यायालयाने शिक्षेचा क्वांटम ठरवला की सविस्तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देता येईल। सर, लोहगडावरचं जे प्रकरण पाहिलं की मुलीला होणाऱ्या नवऱ्याचं जे आहे ढकलून खून केला, समाजामध्ये अशा ज्या घटना वाढत आहेत, लग्नाला विरोध होत आहे किंवा प्रेम प्रकरणं जे आहेत, काय नक्की आवाहन असणार आहे राज्याचे गृहमंत्री म्हणून? अशा घटना सातत्यानं होतात। ही अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे, अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे। खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलांमध्ये तयार होऊ नये। पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।